शारदीय नवरात्रीची सुरुवात आता झाली आहे आणि यंदा देवीचं आगमन हत्तीवर झालं आहे, जे अतिशय शुभ मानलं जातं। नवरात्रीच्या या पवित्र काळात देवीच्या 9 रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते आणि या दिवसात काही खास विधी आणि परंपरा सुद्धा पाळल्या जातात। त्यामध्ये कन्यापूजन आणि हवन यांना विशेष महत्त्व दिलं जातं। धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी हवन केलं तर अत्यंत फलदायी मानलं जातं, पण जर दररोज करणं शक्य नसेल तर अष्टमी किंवा नवमी या दिवशी हवन करणं खूप आवश्यक असतं। विशेषतः नवमीच्या दिवशी केलं जाणारं हवन आणि कन्यापूजन एकत्र केल्यास आपली सेवा आणि आपली उपासना पूर्ण मानली जाते आणि त्याचं संपूर्ण फळ हे भक्ताला मिळतं असं मानलं जातं। हवन करण्यासाठी तुम्हाला हवनकुंड, शुद्ध हवन सामग्री आणि आहुतीसाठी योग्य मंत्रांची गरज भासते। या हवनात जेव्हा आपण आहुती देतो तेव्हा त्या प्रत्येक स्वाहासोबत मंत्राचं उच्चारण केलं जातं आणि नवार्ण मंत्राचं पठण करून देवीला अर्पण केलं जातं। तर असं हवन कसं करायचं, कोणता मंत्र म्हणायचा, कोणती सामग्री लागते आणि याची संपूर्ण प्रक्रिया कशी असते याबद्दलची सविस्तर माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलच्या लोगो खाली एक छोटासा त्रिकोण आहे, त्यावरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।